नसल्याची भूमिका घेतली आहे। मुस्लिमांचा ओबीसी दर्जा रद्द करण्याचा हा निकाल कोर्टाचा नसून भाजपचा असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय। राज्यातील ओबीसी आरक्षण कायम राहणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्यामुळे नवा संघर्ष होणार असल्याचं स्पष्टच होत आहे। ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। अल्पसंख्याकांनी कधीही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, पण भाजपनं यंत्रणांना हाताशी धरून अपप्रचार सुरू केल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय। कोलकाता हायकोर्टानं बुधवारी महत्त्वाचा निकाल दिला। त्यानुसार 2010 नंतर जाहीर केलेले सर्व ओबीसी प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केली आहेत। ओबीसींची ही यादी रद्द झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील तब्बल 5 लाख जात प्रमाणपत्र रद्द होणार आहेत। जात प्रमाणपत्र बनवताना कायदा आणि नियम धाब्यावर बसवले गेले असं निरीक्षण देखील हायकोर्टानं नोंदवलं। हायकोर्टात जेव्हा मॅटर गेलं तर राज्य सरकारचे अधिकारी हे आवश्यक डॉक्युमेंट देऊ शकले नाही। राज्य सरकारने फार संताप आला कोर्टाला आणि कोर्टाने राज्य सरकारच्या विरोधामध्ये ही आपण जी निर्णय घेतले ते चुकीचे आहेत हे बोलताना पूर्णच्या पूर्ण 2010च्या नंतर ज्या ज्या जाती तुम्ही जोडलेल्या आहेत त्या सर्व ओबीसी म्हणून खारिज केल्या, सर्टिफिकेट खारिज केले। 5 लाखापेक्षा जास्त हा देशाचा सर्वात मोठा निर्णय आहे। भाजपमुळे राज्यातील 26,000 नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत। त्यामुळे हा निर्णय मान्य करणार नाही असा पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतलाय। तर काँग्रेस सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचे प्रश्न निकाली निघणार नाहीत असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। त्या जनगणनेच्या आधारावर या आरक्षणाचे सगळे प्रश्न सुटू शकतात, कारण की आपण धर्माला आरक्षण देत नाही, जातीला आरक्षण देतो आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा अनेक मागास जाती आहेत, त्यांनाही सुद्धा त्या आरक्षणाचा फायदा होणार आहे। त्यामुळे राहुल गांधीजींनी जो मार्ग जातीनिहाय जनगणनेचा काढलेला आहे त्याच्यामध्ये या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघणार आहे। कोलकाता हायकोर्टाचा निर्णय आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महाराष्ट्रासह इतर राज्यातही आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र भावना आहेत। महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा निघेल याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।